नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर नमस्कार मंडळी, आज आपण पुण्याजवळ एका अतिशय सुंदर आणि प्राचीन ठिकाणी आलो आहोत. कोणतं ठिकाण आहे पुण्यातील काही लोकांनाही माहितीच नसेल, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी अवश्य भेट द्या. अगदी सुंदर आहे. माझ्या घरापासून अगदी 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पाऊस अगदी जोरात चालू होता. वातावरण एवढं सुंदर होतं. सोबत रेनकोट घेतलेली होती, छत्री घेतलेली होती, तरीसुद्धा अहो म्हटले नको. पावसात भिजण्याचा, ह्या घाटादऱ्यातून निघण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर तुझी छत्री आणि रेनकोट ठेवते गाडीच्या डिकीमध्ये. आहोंना म्हटलं ठीक आहे, मग काय, चला तुम्ही भिजताय मीही भिजते. आणि निघालो आम्ही मंदिराच्या दिशेकडे. तर आहे सासवडचा घाट बरं का. आणि आता आम्ही जातोय मंदिराच्या दिशेने. तर पुण्याजवळ एका अतिशय सुंदर आणि प्राचीन ठिकाणी आपण जाणार आहोत, चतुर्मुख महादेव मंदिर. आजच्या ब्लॉगमध्ये आपण मंदिराचा इतिहास, मंदिराची रचना, इथला निसर्ग आणि महादेवाचे दर्शन घेणार आहोत. तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. आता आपण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करत आहोत. आजूबाजूला दिसणाऱ्या डोंगर रांगा, हिरवळीमुळे हा प्रवास खूपच सुंदर वाटत आहे. पुण्याकडून येताना भिवरी पठारी मार्ग किंवा गराडे परिसरातून मंदिराकडे जाता येते बरं का. हे प्राचीन चतुर्मुख शंभू महादेव मंदिर आहे. हे मंदिर पुरंदर तालुक्यातील पठारवाडी दरेवाडी परिसरातील वसलेले आहे. या परिसरातील चतुर्मुख डोंगर किंवा ब्रह्मगिरी या परिसराला असेही म्हटले जाते. स्थानिक धार्मिक परंपरेनुसार ब्रह्मदेवाने या परिसरात तपश्चर्या केली होती. ब्रह्मदेवाच्या चतुर्मुख स्वरूपामुळे या ठिकाणाला चतुर्मुख हे नाव मिळाल्यासारखी आख्यायिका पण आहे बरं का. या मंदिराची खास सर्वात गोष्ट म्हणजे गर्भगृहातील चतुर्मुख शिवपिंडीच्या चारही बाजूला महादेवाच्या मुखाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत बरं का. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. अगदी नंदी बघा किती सुंदर आणि किती सुबक आणि मोठा नंदी आहे. असं म्हणतात नंदीच्या कानात आपण जे बोलतो ते देवापर्यंत जातं आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. हे आहे डमरू आणि त्रिशूळ. खूप सुंदर असं परिसर आहे. पुढे दीपमाळ आहे दोन्ही साईडनी. अगदी सुंदर वातावरण होतं आणि आहोंच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होते आणि माझंही व्हिडिओ बनवणं चालूच होतं. मंदिर डोंगरावर असल्यामुळे इथून आजूबाजूच्या डोंगररांगा आणि निसर्गाचे सुंदर दृश्य इतके सुंदर दिसते. करा नदीच्या उगमाशीही या परिसराचा संबंध आहे बरं का. आता आपण मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊया. मंदिरातील नदी, त्रिशूळ, डमरू आणि सुंदर दगडी शिल्पेही पाहायला मिळतात. इथे ना बाहेर भस्म ठेवलेला असतो. असं म्हणतात भस्म यामध्ये खूप शांतता असते, शीतलता असते. त्यामुळं भस्म हे लावल्याने आपल्यातही संयम आणि शांतता निर्माण होते. गाभाऱ्यातही अजून एक नंदीदेव आहेत. हे असं प्राचीन काली हे मंदिर होतं. त्यानंतर हे काही अवशेष न राहिल्यामुळे त्याला असा याचा ब्रासचा कवर करून अगदी मंदिरचं मूर्ती छान बनवलेली आहे. आतमध्ये दर्शनाला लावून नव्हतं, त्यामुळे मी खूप झूम करून हा फोटो काढलेला तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. पूजा अगदी सुंदर चालू होती. धूपांचा दरवळ अगदी सुंदर असा वास येत होता. मंदिराच्या अगदी भिंती अगदी भक्कम आणि अगदी कोरीव होत्या. मंदिराचे पिल्लरही बघा तुम्ही किती सुबक आणि छान होते. अगदी दर्शन करून मनाला प्रसन्न वाटले. तुम्ही कुठे आसपास राहत असाल तर नक्की श्रावण महिन्यामध्ये या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. फोटोज वगैरे काढायला अलाउड होते, त्यामुळं अगदी मलाही छान वाटलं. कारण प्रत्येक मंदिरात गेलं तर फोटो काढायला अलाउड नसतात, त्यामुळे व्हिडिओ काही मला व्यवस्थित बनवता येत नाही. बाहेर आल्यानंतर इथे छोटंसं ह्यांच्या गुरुवर्य महाराजांचं पण मंदिर होतं, तिथेही दर्शन घेतलं. मंदिराला कधी पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत, त्यामुळे मंदिराला महादेवाच्या अर्धी प्रदक्षिणा घालून मागच्या भागाने गेलो. तिथेही एक सुंदर असं महादेवाचं पिंड महादेवाची हे होती. तिथे आम्ही दर्शन घेतलं. तिथेही अगदी सुंदर जप माळ चालू होता. अगदी सुंदर प्रसन्न वाटत होतं आणि बाजूला असं लिहिलेलंही होतं. वातावरण एवढं सुंदर होतं. भिंतीच्या कडेला काही कपल्स फोटो काढत होते. तिथं मात्र सूचना लिहिलेली होती की कपल्सनी जास्त वेळ फोटो काढत बसू नये, अन्यथा अपमान करून घेण्यास पात्र ठराल. इथे आम्ही बेलफूल वाहिलं. बेल 20 रुपयाला. तिथे एक छोटंसं ताट होतं, त्यामध्ये काही फुलं आणि 10-12 बेलाची पानं होती आणि मग तिथूनच आम्ही बेलफूल घेतलं. कारण पहाटे सकाळी लवकर निघाल्यामुळे घरातून काही मला घ्यायला भेटलेलं नाही. मग मंदिराच्या बाहेर येऊन परत अगदी सुंदर बाहेरून फोटो काढले. अहोंसोबत फोटो काढावे म्हटलं होतं, तर एवढा पाऊस चालू होता. म्हटलं चला राहू द्या, आपण आपला व्हिडिओज बनवावा. साईडला दत्तात्रयाचंही मंदिर अगदी सुंदर होतं.
अगदी येताना ना असं ठरवलं होतं की मस्त कुठे कुठे थांबून असे छानसे व्हिडिओ बनवूयात. इतका सुंदर परिसर आहे. पण पाऊस होता ना त्यामुळं मलाही थंडी खूप वाजत होती. म्हटलं जाऊ दे परत एकदा आलं ना मग छानसं व्हिडिओ बनवूयात. आणि नंतर आम्ही गेलो दत्तात्रयाच्या मंदिराच्या दिशेकडने. इथे दत्तात्रयाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो याच्याच बाजूला एक विहीर आहे बरं का. मी तुम्हाला ती पुढे दाखवणारच आहे. त्याआधी आपण त्याचा इतिहास पण सांगूयात. चतुर्मुख महादेव मंदिराच्या परिसरातील ही विहीर जलस्तोत्राचा इतिहास सांगताना एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगते, कारण मला मिळालेल्या विश्वसनीय माहिती व विशिष्ट विहिरीचे बांधकाम कोणी आणि नेमकं कधी केले आहे याचा ठोस पुरावा कुठेच नाही आहे. त्यामुळं मलाही याबद्दल काही माहिती नाही आहे. चतुर्मुख महादेव मंदिर करा नदीच्या उगमस्थानाजवळ आहे. मंदिराच्या आवारात 5 नैसर्गिक जलकुंडे असलेल्या नमूद आहे. हे मी तुम्हाला दाखवले पहा. आता लोकदर्शनुसार हे जलकुंडे भीमा नदीच्या गदेच्या प्रवाहावर निर्माण झाली. पांडवाशी संबंधित आख्यायिकेनुसार ब्रह्मगिरीवर कमंडलूतील पाण्याचा प्रवाहातून करा आणि चरणावरती चांबळी नदीचा उगम झाला आणि असे मानलेही जाते. त्यामुळे परिसरातील विहीर किंवा जलकुंडाचा संदर्भ स्थानिक संस्कृती आणि धार्मिक परंपरेशी जोडला जातो. आणि नंतर घरी निघालो तेव्हा मात्र अजून पाऊस जोरात चालू झाला. म्हटलं चला काही हरकत नाही आहे, आता भिजले तर भेटूया. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.